ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता मालिकेमध्ये खूप मोठ्या सत्याचा धमाका होणार आहे आणि तो धमाका करणार आहे सायली। सायली संतोषपर्यंत पोहोचून त्याच्याकडून महिपती आणि साक्षीच्या विरोधात प्रतापची सुटका करण्यासाठी खूप मोठा पुरावा मिळवून घेणार आहे। त्याचवेळी आता मालिकेमध्ये एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्यावेळी सायली आणि संतोष दोघेही एकमेकांशी बोलत असताना आणि संतोष पेन ड्राईव्ह त्यामध्ये असलेले पुरावे सायलीला देत असतानाच तिथे अचानकपणे साक्षीची एंट्री होणार आहे आणि साक्षी सायली आणि संतोषला ज्यावेळी पाहते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसणार आहे। आपण ज्या माणसाला पैसे देऊन प्रतापला जेलमध्ये पाठवलं तो माणूस अखेर आता सायलीला पुरावे देतोय, ही गोष्ट साक्षीला सहनच होत नाही। तर आता सायली संतोषपर्यंत कशी पोहोचणार आणि त्यानंतर साक्षी सायलीच्या हाती पुरावे पाहून घाबरलेली साक्षी आता महिपतीच्या साथीने सायलीच्या हातून ते पुरावे मिळवणार का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर इकडे आता महिपतीने एका दगडात दोन पक्षी मारत आता सुभेदारांचं अख्खं घर फोडलेलं असतं आणि त्यातून सुभेदारांचा अर्जुन आणि सायलीवरचा विश्वास पूर्णपणे उठवलेला असतो। तर आता सायलीने खूप सारे मुद्दे काढलेले असतात आणि सायलीला वाटत असतं की या मुद्द्याला सतत पाहिल्यानंतर आपल्या हातून काही सुटत नाही ना, ही गोष्ट आपल्या लवकरात लवकर लक्षात येईल आणि अर्जुनला सायलीचं त्या गोष्टीचं खूपच कौतुक वाटतं। तर त्यानंतर सायलीने जेवण तयार केलेलं असतं आणि पूर्णाजीला तिने नाश्ता वाढायला घेता क्षणी आता पूर्णाजी डायरेक्ट प्लेट फोडून टाकते आणि म्हणायला लागते, कल्पना, या मुलीचं मला तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही आणि या मुलीने बनवलेलं जेवण मी अजिबातच खाणार नाही। तर तिकडे आता मूर्खपणा करत प्रतापने स्वतःची केस अर्जुनच्या हाती न सोपवण्याचा निर्णय घेऊन खूप मोठी घोडचूक केलेली असते। तर अर्जुनला याचाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, परंतु सायली अर्जुनची समजूत काढत म्हणते की आपल्या घरातल्या लोकांनी आपल्या विरुद्ध बंड पुकारला आहे, त्यांचा आपल्यावरती विश्वास नाहीये सर, परंतु हे सगळं करणारे ते महिपत आणि साक्षीच आहेत। जर आता आपण चिडचिड केली किंवा रागाच्या भरात काही करायला गेलो तर आपल्या हातून काही ना काही चूक होईल। आपल्याला शांत डोकं ठेवून सर्व गोष्टींचा विचार करायचा आहे। अर्जुनला आता खूपच वाईट वाटत असतं की प्रतापने स्वतःहूनच केस नाकारली आहे अर्जुनच्या हाती देण्यासाठी, परंतु अर्जुनची समजूत सायली काढते आणि म्हणायला लागते, सर, असं हताश आणि निराश होऊन चालणार नाही। तुमच्या हाती जरी बाबांनी केस दिली नसली तरी सुद्धा मधुभाऊंची तरी केस तुमच्या हाती आहे ना, आणि तुम्हीच म्हटला होतात की एका केसमुळे आपल्याला दोन्ही ठिकाणी उपयोग होऊ शकतो जर आपल्याला एक पुरावा भेटला तर। जर आपण मधुभाऊंच्या केसमध्ये महिपती किती गुंड प्रवृत्तीचा नीच व्यक्ती आहे हे सिद्ध केलं तर आपोआपच बाबा आपल्यावरती विश्वास ठेवतील आणि घरातले सुद्धा। आपल्याला आत्ता शांत डोकं ठेवून या परिस्थितीतून बाहेर निघायचं आहे। तर अर्जुनला आता हा निर्णय सायलीचा पटलेला असतो। तर त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सायलीच्या डोक्यामध्ये एक भन्नाट आयडिया आलेली असते आणि सायली अर्जुनला विचारते की तुम्ही जाऊन गोडाऊनमध्ये चौकशी वगैरे केली आहे का, म्हणजे तुम्ही काही पुरावे तुमच्या हाती लागलेत का? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मिसेस सायली, मी जाऊन CCTV फुटेज चेक केलं, कोणी ड्रग्ज ठेवले आहेत का, त्यानंतर ड्रायव्हरचं तेथील सर्व कामगारांचं ओपिनियन घेतलं, त्यांच्याकडून काही मला महत्त्वाची माहिती मिळते का हे सुद्धा पाहण्याचा प्रयत्न केला, परंतु मला कोणतेही प्रूफ मिळालेलेच नाही। तर सायली म्हणते, परंतु सर, मला असं वाटतं की आपल्या हातून काही ना काहीतरी निसटून जातं आहे, आपल्याला परत एकदा या केसचा विचार करायचा आहे। तेव्हा अर्जुन विचारात असतानाच सायली म्हणते, सर, मला एक सांगा की जो व्यक्ती गोडाऊनमध्ये होता, म्हणजे ज्या दिवशी बाबांच्या ट्रकमध्ये ड्रग्ज सापडले अशी बातमी आपल्याला मिळाली, ज्या दिवशी बाबा जेलमध्ये गेले होते त्या दिवशी नक्की गोडाऊनमध्ये ट्रकमध्ये माल भरणारा कोण होता आणि त्यानंतर त्या ट्रकचा ड्रायव्हर सुद्धा। तर अर्जुन सांगतो की ट्रकमध्ये माल भरणारा संतोष होत आणि त्या ड्रायव्हरचीही मी चौकशी केली आहे। कसं आहे ना मिसेस सायली की ड्रायव्हर कोणीही कधीही बदलू शकतो, परंतु जे काही वर्कर्स आहेत तिथे काम करणारे ते खूप दिवस झाले आहेत आणि त्यांच्यावरती बाबांचा आमच्या सर्वांचाच विश्वास आहे। तेव्हा सायली अर्जुनची समजूत काढत म्हणते की असं नाही सर, आपण पटकन कोणावरती विश्वास ठेवायचाच नाही आता या बाबतीत तरी। म्हणजे बघा ना, जसं प्रिया ज्यावेळी आपल्या सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि तिला मला त्रास द्यायचा असतो किंवा माझ्या विरोधात काही कारस्थान करायचं असतं तर ती अस्मिताताईला हाताशी घेते आणि यामध्ये अस्मिताताईचा काहीच दोष नाहीये।
कारण अस्मिताताईला मूवी आवडतच नाही ना, आणि अस्मिताताईचा मूळचा स्वभाव असा कारस्थानी नाही आहे हे तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही गेले कित्येक वर्ष त्यांना ओळखता. त्यांनी यापूर्वी आधी कधी अशा वागल्या आहेत का? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही. मग सायली सांगते समजावून की आता अस्मिताताई तशा विचित्र वागतायत, कारस्थानं करतायत का, तर ते प्रियामुळे. अगदी त्याचप्रमाणे आपल्या कंपनीमधील कोणी ना कोणी वर्कर महिपतीच्या जाळ्यात अडकला असेल कशावरून, आणि महिपतीने पैशाचं लालच दाखवून त्या वर्करला आपल्या हाताशी घेऊन बाबांच्या ट्रकमध्ये ते ड्रग्ज ठेवायला लावले असतील ना. तर आता सायली बरोबर योग्य मार्गाने पुराव्यांचा शोध घेत असते. तर अर्जुनला आता सायलीचं ते म्हणणं पटलेलं असतं आणि अर्जुन म्हणतो की मिसेस सायली, खरंच तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात. याचा तर मी विचारच केला नव्हता. आपल्या हातून काहीतरी निसटतंय असं मलाही वाटत होतं, पण काय ते तुम्ही मला समजावून सांगितलं. आपण परत एकदा सर्व काही पुरावे चेक करूयात, सतत त्या व्यक्तींची भेट घेऊयात. आपल्याला नक्कीच कोणता ना कोणता क्लू मिळेल साक्षी आणि महिपतीच्या विरोधात. तर त्यानंतर आता अर्जुन सायलीशी बोलत असताना सायली आता पटकन जो वर्कर प्रताप जेलमध्ये गेलेला त्या दिवशी जो वर्कर होता त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल घेते आणि ॲड्रेससुद्धा, आणि सायली जाते ती डायरेक्ट संतोषकडे आणि संतोषला म्हणायला लागते की मला एक सांगा, तुम्ही त्याच दिवशी होता ना की माल तर तुम्ही भरला होतात ना त्यामध्ये, तेव्हा ट्रकमध्ये असं तुम्हाला काही विचित्र वगैरे काही जाणवलं नाही का? तेव्हा संतोष म्हणतो नाही, आणि मी सर्व काही माहिती अर्जुन सरांना दिली आहे ना, आणि त्या दिवशीचे CCTV फुटेजसुद्धा अर्जुन सरांनी चेक केले आहेत. मग तुम्ही परत परत माझी चौकशी का करताय? असं म्हणून आता संतोष सायलीचे सोबत बोलणं टाळत असतो. तर सायली आता खोदून संतोषला वेगळ्या मार्गाने प्रश्न विचारून सत्यापर्यंत घेऊनच जाते. सायली म्हणते, हे बघा, गेले कित्येक वर्ष बाबांचा, अन्नपूर्णा ट्रस्टमधील प्रत्येक लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे, आणि जर त्या महिपती शिकरेने तुम्हाला पैसे देऊन हे काम करायला लावलं असेल तर तसं आम्हाला सांगा, कारण अर्जुन सर तुम्हाला या केसमध्ये अजिबातच अडकू देणार नाही, आणि स्वतःहून जर तुम्ही तुमचा गुन्हा कबूल केलात तर तुम्हाला शिक्षासुद्धा नाही होणार. परंतु संतोष आता ही गोष्ट टाळायचा प्रयत्न करत असतो. तर सायली म्हणते, तुम्हाला महिपती शिकरेने दिलेले पैसे फार तर थोडे दिवस पुरतील, परंतु हे बघा, तुमच्यावरती विश्वास असणाऱ्या आमच्या बाबांचा जर विश्वास तुटला तर तुमची कायमची नोकरी जाईल, आणि त्यानंतर तुम्ही काय करणार आहात? महिपती तर तुम्हाला कामावरती ठेवून घेणार नाही, कारण माणसांचा उपयोग झाला तर तो त्या व्यक्तींना फेकून देतो, त्यांचा जराही विचार करत नाही. त्यामुळे तुम्हाला जर काही पुरावे असतील आणि तुम्हाला काही माहिती असेल तर ती पटकन सांगा. आणि सायली आता संतोषच्या डोक्यामध्ये प्रकाश पाडून तिथून निघून गेलेली असते. तर संतोष खूप आता विचार करतो या गोष्टीचा की आपण प्रतापला फसवून खूप मोठी चूक केली आहे, आणि आता संतोषला त्याच्या चुकीची जाणीव झालेली असते आणि ती करून दिलेली असते ती सायलीने. तर त्यानंतर आता संतोष सायलीशी कॉन्टॅक्ट करतो आणि सायलीला फोनवरती सांगतो की मॅडम, माझी खूप मोठी चूक झाली. खरं तर मला तुम्हाला असं फोनवरती काही सांगायचं नाही. माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे मी द्यायला तयार आहे. परंतु मॅडम, तुम्ही माझी एक मदत कराल का? मला या केसमध्ये अजिबात अडकायचं नाही, आणि तुम्ही प्रताप सरांना सांगून माझी नोकरी घालवू नका. तर सायली सांगते की असं काही नाही होणार. काय आहे ना, तुमचं नाव आता गुपितच राहील यामध्ये. आता पुढे काय करायचं ते माझं मी बघते, तुम्ही फक्त पुरावे द्या. त्यानंतर संतोष संध्याकाळी सायलीला बोलावून घेतो. सायली गेलेली असते. सायली आणि संतोष एकमेकांशी बोलत असतात. सायली म्हणते, महिपती शिकरे आणि साक्षी शिकरेचा हा डाव होता, तर म्हणजे आम्हाला त्यांच्यावरती आधीपासून संशय होताच, पण आमच्याकडे कोणतेही पुरावे नव्हते. उगाचच बाबांच्या नावांची बदनामी झाली, आमच्या सुभेदारांची बदनामी झाली. गेले कित्येक वर्ष आमचं नावाजलेलं कुटुंब, आमच्या लोकांवरती सर्वांचा विश्वास आहे, परंतु तुमच्या एका चुकीमुळे खरंच आमच्या बाबांना खूप मोठी शिक्षा भोगावी लागली. तर संतोष आता सायलीची माफी मागतो आणि तिला म्हणत असतो की मॅडम, मी तुमच्या पुढे हात जोडतो, कारण मला सुद्धा लहान मुलं बाळं आहेत, आणि तुम्ही जेव्हा माझी समजूत काढली त्यानंतर माझ्या डोक्यामध्ये ट्यूब पेटली आणि मला असं वाटलं की आपण खूप मोठी घोडचूक केली आहे. आपल्यावरती विश्वास ठेवणाऱ्या, आपल्याला ज्या व्यक्तीमुळे 2 टायमाचं अन्न मिळतं आहे त्या व्यक्तीचा मी विश्वासघात केला, प्रताप सरांचा विश्वासघात केला मी. तेव्हा अचानकपणे साक्षी तेथून जात असते आणि साक्षी जेव्हा सायली आणि संतोषला पाहते तेव्हा तिला धक्काच बसतो आणि साक्षी पटकन आता गाडी बाजूला घेते आणि गुपचूपपणे लपून छपून सायली आणि संतोषचं बोलणं ऐकायला लागते. तर संतोष म्हणतो की मॅडम, हा बघा पेन ड्राईव्ह. काय आहे ना
की मी एवढाही मूर्ख नाही. म्हणजे मी महिपती शिकरेंकडून पैसे घेतले होते हे काम करण्यासाठी, परंतु या पेन ड्राईव्हमध्ये तेच CCTV फुटेज मी रेकॉर्ड करून ठेवलं होतं. फक्त मी महिपती शिकरेला सांगितलं की मी CCTV फुटेज बंद पाडले आहेत, परंतु मी तसं काहीच केलं नव्हतं. कारण मला असं वाटत होतं की हा व्यक्ती जर मला पैसे चारून तिथे प्रताप सरांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, तोच व्यक्ती कधी ना कधी मलाही अडकवू शकतो ना. आणि त्याचसाठी मी हे पुरावे जपून ठेवले होते, परंतु हे पुरावे मी आज तुम्हाला देतोय. तेव्हा आता सायली देवाचे आभार मानत असते आणि सायली मनातल्या मनात स्वतःशीच म्हणते की देव, आता त्या महिपती शिकरे आणि साक्षी शिकरेचा अंत नक्कीच होणार आणि ते करतील अर्जुन सर. आता अर्जुन सरांना हे पुरावे लवकरात लवकर देऊन महिपती आणि साक्षीच्या पापांचा घडा भरवून प्रताप बाबा घरातील सर्वांचाच अर्जुन सरांवरचा विश्वास मला परत आणायचा आहे. परंतु आता तिथे साक्षीने त्यांचं सर्व बोलणं ऐकलेलं असतं आणि संतोषने दिलेला पेन ड्राईव्ह सुद्धा साक्षीने पाहिलेला असतो. तर आता साक्षी परत कोणतं मोठं कांड करून सायलीच्या हातून तो पुरावा मिळवण्याचा प्रयत्न करणार का, की सायली आता अर्जुनच्या साथीने साक्षी आणि महिपतीच्या जाळ्यातून निसटून तो पुरावा कोर्टापर्यंत कसा पोहोचवणार, हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.